नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहत असतो. आजचा आपला विषय असणार आहे जागतिक भूगोल. मग आज आपण या जागतिक भूगोलवरती जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे जे प्रश्न परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा किंवा वारंवार आपल्याला नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग हे प्रश्न तुम्हाला कोणत्या पेपरसाठी उपयुक्त असतील तर पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास या विषयामध्ये आपल्याला काय केलं जातं, जागतिक भूगोलवरती 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. आणि ज्यांचा पेपर 2 आहे त्या ठिकाणी इथं गणित विज्ञान झालंय, तर ज्यांचा पेपर 2 ला सामाजिक शास्त्र आहे त्यांना या ठिकाणी काय केलं जातं, सामाजिक शास्त्रामध्ये याच्यावरती जागतिक भूगोलवरती 7 ते 8 प्रश्न या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात. ठीक आहे, मग तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याच्यावरती. ठीक आहे, कारण हे परीक्षेच्या दृष्टीने काय खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे आपल्याला याच्यावरती वारंवार प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. ठीक आहे, मग पहिला प्रश्न काय बघा, तर सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला तांबडा ग्रह असे म्हणतात. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला आतापर्यंत जर तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर प्रत्येक पेपरमधला एक प्रश्न सूर्यमालेवरती 100% आलेला आहे. प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न काय सूर्यमालेवरती 100% आलेला आहे. मग पेपर 1 ला पण आलेला आहे आणि पेपर 2 ला पण आलेला आहे. म्हणून तुम्हाला सगळी जी काही सूर्यमाला आहे ना, ही तोंडपाठ करायची आहे. ठीक आहे, मग सूर्यमालेतल्या कोणत्या ग्रहाला तांबडा ग्रह म्हणतात, तर या ठिकाणी मंगळ ग्रहाला तांबडा ग्रह म्हणतात किंवा यालाच लाल ग्रह असं सुद्धा म्हणतात. बरं, मग मंगळाला तांबडा ग्रह किंवा लाल ग्रह का म्हणतात, तर त्याच्या पृष्ठभागावरती काय आहे, लोह ऑक्साईडचं प्रमाण काय आहे, जास्त आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, तांबडा ग्रह म्हणतात किंवा लाल ग्रह म्हणतात. त्याच्यानंतर इथं बाकीचे पर्याय पहा, त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. मग प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. मग सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, तर बुध हा सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की ग्रहमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे, तर ग्रहमालेमधील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे, तर तो शुक्र ग्रह सर्वात तेजस्वी आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की ग्रहमालेमधील सर्वात उष्ण किंवा सर्वात गरम ग्रह कोणता आहे, तर तो सुद्धा कोणता आहे, शुक्र हाच आहे. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे सूर्यमालेमधला, तर तो गुरु आहे. आणि अजून या शुक्रचं लक्षात ठेवायचे प्रश्न विचारला जातो की पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, तर पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, शुक्र ग्रह आहे. मग हे सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती 100% काय केला जातोय, प्रश्न विचारला जात आहे. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 काय पहा, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते. बघा, आता या ठिकाणी प्रश्न विचारला आपल्याला की जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे. तुम्हाला माहिती आहे, मला पण माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जगातील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे बाबा, तर ते माउंट एव्हरेस्ट आहे. ठीक आहे, मग तुम्हाला त्या माउंट एव्हरेस्टची उंची पण लक्षात ठेवायची. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे, तर 8,848. हे पुढचं 0.86 मीटर जरी तुम्ही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. 8,848 हे लक्षात ठेवा, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये काय केला जातोय, विचारला जात आहे. आणि प्रश्न अजून असाही विचारला जातो की माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे हे कोणत्या देशामध्ये आहे, तर हे कोणत्या देशामध्ये आहे, तर हे नेपाळ देशामध्ये आहे. कोणत्या पर्वतामध्ये आहे, तर हे हिमालय पर्वतरांगेमधलं एक शिखर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणतं, असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपलं उत्तर काय येईल, K2 हे जगातील सर्वोच्च असं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. K2लाच काय म्हणतात, तर त्याचं दुसरं नाव काय आहे, गॉडविन ऑस्टिन आहे. आणि इथं अजून एक प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ते म्हणजे भारतामधील सर्वात उंच शिखर कोणता. असा जर प्रश्न आला तर तुम्हाला कोणतं उत्तर लिहायचंय, तर K2 हेच काय आहे, भारतामधील सर्वात उंच शिखर आहे. कारण ते कुठं आहे, तर ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. आणि पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा कसा भाग आहे, अविभाज्य भाग आहे, म्हणून ते काय आहे, भारतातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखराची उंची सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते. मग K2 शिखराची उंची किती आहे, तर 8,611 मीटर आहे. त्याच्यानंतर जगातील सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात उंच तिसरं शिखर कोणतं आहे, तर ते कांचनगंगा आहे. कांचनगंगा शिखराची उंची किती आहे, 8,586 मीटर आहे. कोणत्या देशामध्ये, आपलं हे भारतामध्ये आहे. पण प्रश्न विचारला जातो की कांचनगंगा हे शिखर भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे. मग हे भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे सिक्कीम राज्यामध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे लोत्से शिखर आहे, या शिखराची उंची किती आहे, 8,516 मीटर आहे आणि हे नेपाळमध्ये आहे.
मग ही 4 शिखरं आहेत जी क्रमाने जगामध्ये सगळ्यात काय आहेत, उंच आहेत. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाचा उल्लेख केला जातो. पहा, ग्रहमालेवरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग पृथ्वीचा जुळा ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात, तर शुक्र ग्रहाला काय म्हणतात, पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणतात. का म्हणतात बरं, तर तो आकार आणि वस्तुमानाने काय या बाबतीत पृथ्वीशी काय करतो, साधर्म दर्शवतो, म्हणून त्याला पृथ्वीची बहीण किंवा पृथ्वीचा जुळा ग्रह असं म्हणलं जाते. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न कदाचित असा पण विचारू शकतात की पृथ्वीची बहीण म्हणून कोणत्या ग्रहाचा उल्लेख केला जातो, तर कोणत्या ग्रहाचा केला जातो, शुक्र ग्रहाचाच पृथ्वीची बहीण म्हणून उल्लेख केला जातो. पुढे बघा, जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट कोणते आहे. मग जगातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे बाबा, तर ते कोणतं वाळवंट आहे, हे सहारा वाळवंट आहे. प्रश्न इथं दुसरा असा विचारला जातो की जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे. मग सहारा वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे, तर हे आफ्रिका खंडामध्ये आहे. आणि हे काय आहे, जगातील सगळ्यात मोठं पण वाळवंट आहे आणि जगातील सर्वाधिक उष्ण वाळवंट सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बाकीचे जे पर्याय आहेत, प्रश्न विचारला जातो की हे गोबी वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे, तर हे गोबी वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे, तर हे आशिया खंडामध्ये आहे. आणि हे कसं वाळवंट आहे, तर हे थंड वाळवंट आहे किंवा शीत वाळवंट आहे. त्याच्यानंतर पहा, इथं थर ऑप्शन आहे. मग थर हे वाळवंट कोणत्या देशामधलं आहे, तर थर हे आपल्या भारत देशामधील वाळवंट आहे. ठीक आहे. आणि कलहारी वाळवंट कोणतं आहे, तर कलहारी वाळवंट सुद्धा काय आहे, आफ्रिका खंडामधलं आहे. हे थर वाळवंट भारतामधल्या कोणत्या राज्यामध्ये आहे, तर भारतातील राजस्थान राज्यामधलं हे वाळवंट आहे. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण प्रश्न पुढचा आपल्याला कशाही पद्धतीने विचारला जाऊ शकतो. पुढे विचारले पहा 5 नंबर, खंडवहन सिद्धांत कोणी मांडला. मग हा जो खंडवहन सिद्धांत आहे हा कोणी मांडलेला आहे, तर हा अल्फ्रेड वेगनर यांनी सिद्धांत मांडलेला आहे. कधी मांडला होता त्यांनी हा सिद्धांत, तर 1912 मध्ये अल्फ्रेड वेगनर यांनी सांगितले की सर्व खंड पूर्वी काय होते, पांजिया किंवा पॅन्जिया नावाच्या एकाच भूखंडात होते. याला पांजिया पण म्हणतात किंवा पॅन्जिया असं पण शब्द आहे. ठीक आहे. जो शब्द तुम्हाला विचारतील तो लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पहिला सगळं पूर्ण पृथ्वी काय होती, पॅन्जिया या एकाच खंडाने होती किंवा एकच भूखंडाचा भाग होता, असं कोणाचं म्हणणं आहे, अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं आहे. ठीक आहे. पुढे बघा 6 नंबर, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला काय म्हणतात. पृथ्वीचा जो सगळ्यात आतला थर आहे त्या थराला काय म्हणतात, तर गाभा म्हणतात. याच्यावरती आपल्याला याच्या अगोदरही प्रश्न विचारलेले आहेत. मग पृथ्वीचे एकूण किती मुख्य थर आहेत बाबा, तर पृथ्वीचे एकूण मुख्य किती थर आहेत, 3 थर आहेत. मग कोणकोणते आहेत, सगळ्यात वरचा थर आहे भूकवच, मधला स्तर आहे प्रावरण आणि सगळ्यात आतमधला स्तर कोणता आहे, तर गाभा आहे. आणि इथं अजून प्रश्न विचारला जातो की गाभा हा कशापासून बनलेला आहे. मग गाभा हा काय, निकेल आणि लोह या 2 धातूपासून बनलेला आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, गाभ्याला निफे म्हणतात. नि म्हणजे निकेल आणि यफी म्हणजे काय, लोह. लोखंडाची संज्ञा काय आहे, यफी आहे, म्हणून पृथ्वीच्या गाभेला काय म्हणतात, निफे म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्या उत्तरासहित भेटतील, म्हणजे उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, ह्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवून दिल्या जातील. परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असेल, तर तो आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका. तुम्ही आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा, तुम्ही 100% पेपर काय होणार, पास होऊन जाणार. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय करतोय, तुम्हाला या ठिकाणी काही अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग त्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, मानसशास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, गणित बुद्धिमत्ता आहे. ह्या सगळ्या विषयाच्या आपण तुम्हाला अतिशय IMP नोट्स देतोय. त्याच सोबत जे काही शालेय पुस्तक आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग आपण तुम्हाला इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी पर्यंतच्या, म्हणजे इयत्ता 4थी ते इयत्ता 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तक आहेत त्यांच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स आपण तुम्हाला देत आहोत. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील, तर 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील.
मग परीक्षेमध्ये बाबा तुम्ही फक्त एवढाच अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील, तर या ठिकाणी तुम्हाला 100 पेक्षा जास्त मार्क काय होतील, नक्की परीक्षेमध्ये पडतील. आणि एवढे मार्क जर पडले तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये काय होणार, परीक्षा चांगल्या गुणांनी चांगल्या मार्काने काय होणार, पास होणार. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे, 200. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांच्या आणि शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव आपली ऑफर चालू आहे, मागणीस्तव. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे बघा, पुन्हा सांगतो मी व्हॉट्सअप नंबर 77 75 88 12 88. 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला काय करायचं, एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, स्कॅनर पाठवला जाईल. तुम्हाला स्कॅनरवरती काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे. पैसे स्कॅनरवरती पाठवायचेत का, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच किंवा तिसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. ज्यांना कुणाला स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपेने जरी 139 रुपये तरी पाठवले तरी चालेल. ते कोणत्या नंबरवर पाठवायचे, तर 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. या नंबरवरती गुगल पे, फोनपेला तुम्ही डायरेक्ट 139 रुपये पाठवू शकता किंवा स्कॅनरवरती पाठवू शकता. आणि पैसे पाठवल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट केल्यावरती तुम्हाला त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सअपला टाकायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर कोणता आहे मी पुन्हा एकदा सांगतो बघा, 77 75 88 12 88 हा आपला काय आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट या नंबरवरती मिळाल्याबरोबर तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच काय केलं जाईल, 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल इथं जेवढं सांगितलंय ते सगळं तुम्हाला PDF फाईलच्या स्वरूपामध्ये पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. 7 नंबर, आकारमानानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे. मग आता आकारमानानुसार जगातला सगळ्यात मोठा खंड कोणता आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणता खंड आहे, तर तो आशिया खंड आहे. आणि या आशिया खंडाने पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग आशिया खंडाने पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे, तर तो 30% भाग व्यापलेला आहे. अजून इथे एक दुसरा प्रश्न विचारला जातो की आकारमानानुसार जगातील सर्वात लहान खंड कोणता. मग जगातील सगळ्यात लहान खंड कोणता आहे आकारमानानुसार, तर तो ऑस्ट्रेलिया खंड आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मोठा खंड पण लक्षात ठेवायचा आहे आणि लहान खंड पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढे बघा 8 नंबर, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे. आता जगामध्ये सगळ्यात खोल गर्ता कोणती आहे, तर ती आहे मारियाना गर्ता. मग इथं प्रश्न आपल्याला दुसरा असाही विचारला जातो की ही मारियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे, तर ही कोणत्या महासागरामध्ये आहे, ही पॅसिफिक महासागरामध्ये आहे. पॅसिफिक महासागरालाच काय म्हणतात, प्रशांत महासागर सुद्धा म्हणतात. आणि इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की जगातील सर्वात खोल गर्ता मारियाना गर्ता ही किती मीटर खोल आहे. मग ती किती खोल आहे, तर ती सुमारे 11,034 मीटर खोल आहे. किती, 11,034 मीटर ती काय आहे, खोल आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 9 नंबर, दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो. कुठला विचारलाय सगळ्यात मोठा दिवस, दक्षिण गोलार्धामधला विचारलाय. मग दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस काय असतो, 22 डिसेंबर असतो. आणि जर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला बाबा, हाच प्रश्न फक्त इथं दक्षिणऐवजी काय करतील, उत्तर शब्द टाकतील आणि विचारतील की उत्तर गोलार्धातील सगळ्यात मोठा दिवस कोणता असतो. मग उत्तर गोलार्धामधला सगळ्यात मोठा दिवस कोणता असतो, तर तो 21 जून असतो. म्हणजे तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे, उत्तर गोलार्धातील सगळ्यात मोठा दिवस 21 जून आणि दक्षिण गोलार्धातील सगळ्यात मोठा दिवस काय असतो, 22 डिसेंबर असतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10, पनामा कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो. कोणता कालवा, पनामा कालवा किंवा पनामा कॅनल कोणत्या 2 महासागरांना जोडतो, तर हा प्रशांत व अटलांटिका या 2 महासागरांना जोडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की पनामा कालव्यामुळे कोणते 2 खंड एकमेकापासून वेगळे झाले. तर कोणते 2 खंड, तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या 2 खंडाच्या दरम्यान काय आहे, पनामा कालवा आहे. आणि तो कोणत्या महासागरांना जोडण्याचं काम करतो, तर प्रशांत व अटलांटिक महासागर यांना एकमेकांना जोडण्याचं काम करतो. पुढे जाऊया. 11 नंबर, वातावरणातील कोणत्या स्तरात ओझोन वायूचा थर आढळतो. या ओझोन वायूवरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग ओझोन वायूचा स्तर कुठे आढळतो,
तर तो स्थितांबरामध्ये आढळतो. कुठं आढळतो? स्थितांबरामध्ये. या ओझोन जो वायू आहे याची संज्ञा काय आहे तर O3 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे असं असतं O3. ठीक आहे, आणि याचं काम काय आहे तर सूर्यापासून येणारे जे काही घातक अतिनील किरण आहेत हे किरण काय करतो तो रोखण्याचं काम करतो आणि त्यापासून काय करतो तो पृथ्वीचं संरक्षण करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया 12 नंबर. जगातील सर्वात लांब पर्वत रांग कोणती? आता काय विचारलंय? जगातील सर्वात लांब पर्वतरांग विचारल्या, उंच नाही विचारलं बघा बरं का, लांब विचारलंय. मग जगातील सगळ्यात लांब पर्वतरांग कोणती आहे तर ती अँडीज पर्वतरांग आहे. प्रश्न इथं दुसरा अजून विचारला जातो की जगातील सर्वात लांब अँडीज पर्वतरांग ही कोणत्या खंडामध्ये आहे? मग ही कोणत्या खंडामध्ये आहे बाबा तर ही दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. आणि तिची लांबी किती आहे पहा? जवळपास 7000 किलोमीटर लांबीची ही काय आहे पर्वत रांग आहे. त्याच्यानंतर इथं जर प्रश्न विचारला की जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती? बघा, ह्या लांब आहे म्हणजे काय, जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणते असा जर प्रश्न विचारला तर मग मात्र आपलं उत्तर काय येईल? हिमालय ही काय आहे जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे. त्याच्यानंतर इथं अजून बघा 2 नंबरला रॉकी पर्वत आहे. मग इथं प्रश्न विचारला जातो की रॉकी पर्वतरांग ही खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? मग रॉकी पर्वतरांग ही कोणत्या खंडामध्ये आहे तर ही उत्तर अमेरिका या खंडामध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. अँडीज पर्वतरांग दक्षिण अमेरिकेमध्ये आहे आणि रॉकी पर्वतरांग उत्तर अमेरिकेमध्ये आहे. दोन्हीमध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं काय होतो गोंधळ होतो. पुढे जाऊया 13 नंबर. ग्रँड कॅनियन ही प्रसिद्ध घळई कोणत्या देशामध्ये आहे? कोणती घळई? ग्रँड कॅनियन ही जी प्रसिद्ध घळई आहे ही कोणत्या देशामध्ये आहे तर ही अमेरिका देशामधली ही घळई आहे. खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग ही घळई अमेरिका मध्ये कोणत्या नदीने तयार झाली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग ही कोणत्या नदीमुळे तयार झालेली घळई आहे तर कोलोराडो ही जी अमेरिकेमधली नदी आहे या नदीमुळे निर्माण झालेली ही अतिशय प्रसिद्ध अशी ही काय आहे घळई आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात? मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात तर जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. का म्हणतात बरं त्याला उगवत्या सूर्याचा देश तर जपान हा देश काय आहे अति पूर्वेकडे असल्यामुळे तिथे काय होतो सूर्योदय जगाच्या इतर भागांच्या तुलनेत काय आधी दिसतो, म्हणून जपानला काय म्हणतात उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. इथे अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणता? मग मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात तर तो नॉर्वेला म्हणतात. बघा इथं पहिलंच ऑप्शन आपल्याला नॉर्वे दिलं होतं. मग लक्षात ठेवायचंय उगवत्या सूर्याचा देश जपान आणि मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणता आहे तर तो नॉर्वे आहे. पुढे जाऊया 15 नंबर. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जगातील सगळ्यात लांब नदी कोणती आहे नाईल नदी आहे. पण इथं दुसरा प्रश्न विचारला जातो की जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या खंडामधून वाहते? मग ही कोणत्या खंडामधली नदी आहे तर ही आफ्रिका खंडातली नदी आहे आणि तिची लांबी सुमारे किती आहे तर ती 6650 किलोमीटर आहे. आता इथं अजून एक प्रश्न विचारला जातो म्हणजे जगातील सर्वात लांब ऐवजी जगातील सर्वात मोठी किंवा जगातील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी कोणती? जास्त पाणी वाहून नेणारी नदी कोणती आहे? मग जगातील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी कोणती आहे तर ती ॲमेझॉन नदी आहे. कोणती नदी आहे? ॲमेझॉन नदी आहे. ॲमेझॉन नदी कोणत्या खंडामध्ये आहे तर ही दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, भरपूर वेळेस यांच्यावरती काय केलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत. आणि हे जे ॲमेझॉन नदी खोर आहे ना याला जगाचं फुफ्फुस म्हणतात. काय म्हणतात? जगाचं फुफ्फुस म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया 16 नंबरला. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणाऱ्या अरुंद भूभागास काय म्हणतात? बघा, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणाऱ्या अरुंद भूभागास काय म्हणतात तर त्याला सामुद्रधोनी, संयोगभूमी, बेट आणि द्वीपकल्प इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. मग इथं काय जोडतात यांना तर त्याला सामुद्रधोनीने जोडलं जाते. कशाने? सामुद्रधोनीने. कोणत्या सामुद्रधोनीने तर पनामा जो कालवा आहे किंवा पनामा ही जी सामुद्रधोनी आहे यानुसार काय केलं जातंय दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका यांना काय केलं जातंय जोडलं जातंय. मग बघा, 2 मोठ्या पाण्यासाठ्यांना जोडणाऱ्या अरुंद पाण्यास काय म्हणतात तर त्याला सामुद्रधोनी म्हणतात. ठीक आहे, त्यालाच आपण आता पनामा कॅनल सुद्धा तिथे काय केलेलं आहे तयार केलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. रिश्टर स्केल हे काय मोजण्याचं एकक आहे? काय? रिश्टर स्केल हे काय मोजण्याचं एकक आहे तर रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. ठीक आहे,
म्हणजे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक काय आहे असाही प्रश्न विचारू शकतात, तर ते काय आहे, रिश्टर स्केल आहे. आणि इथं हवेचा जो दाब आहे, हा हवेचा दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात किंवा एकक वापरतात, तर त्यासाठी बॅरोमीटर हे एकक वापरलं जातं. पुढे जाऊया 18 नंबर. सॅव्हाना हा गवताळ प्रदेश प्रामुख्याने कोणत्या खंडात आढळतो? कोणता? सॅव्हाना हा गवताळ प्रदेश कोणत्या खंडामध्ये आढळतो? तर हा आफ्रिका खंडामधला गवताळ प्रदेश आहे. ठीक आहे. मग हा पहा उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहे आणि इथे उंच गवत आणि तुरळक काय असतात, झाडे असतात. ठीक आहे. या गवतालाच, सॅव्हाना प्रदेशामधल्या गवतालाच हत्ती गवत सुद्धा म्हणलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न त्याच्यावरती सुद्धा आपल्याला विचारलेला आहे. विषुववृत्तावर दिवसाचा कालावधी किती असतो? पहा, विषुववृत्तावरती दिवसाचा कालावधी काय असतो? 12 तासाचा असतो आणि रात्रीचा कालावधी सुद्धा काय असतो? 12 तासाचा असतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, विषुववृत्तावरती वर्षभर पहा दिवस व रात्र यांचा कालावधी साधारणतः कसा असतो? समान, म्हणजेच 12 तासांचा असतो. ठीक आहे. खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. पुढे जाऊया 20 नंबर. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? आता काय विचारलंय की जगातील सगळ्यात मोठं बेट कोणतं आहे? तर मग ग्रीनलँड हे काय आहे? जगातील सगळ्यात मोठं बेट आहे. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, जगातील सगळ्यात मोठं नदी पात्रातील बेट कोणतं आहे? मग जगातील सगळ्यात मोठं नदी पात्रातील बेट हे कोणतं आहे? तर हे माजुली बेट आहे. पहा इथं पर्याय क्रमांक 1 आपल्याला माजुली दिलेला आहे. ठीक आहे. आणि माजुली हे बेट कोणत्या नदी पात्रामध्ये आहे? तर हे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आहे. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे आसाम राज्यामध्ये आहे. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे परीक्षेमध्ये, याच्यावरती सुद्धा वारंवार आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पुढे जाण्याअगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केला आहे. मग आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील? तर या ठिकाणी तुम्हाला बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे जे महा टीईटी साठीचे सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचे असे 2 विषय आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी काय केले जातील? शिकवले जातील. ठीक आहे. मग याचं स्वरूप कसं राहील? तर या ठिकाणी तुम्हाला या दोन्ही विषयाचे काय असतील? प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील? लेक्चर असतील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील? या दोन्ही विषयाचे स्पेशल नोट्स असतील. आणि प्रत्येक प्रकरणानुसार काय असेल? दोन्ही विषयाची ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल. म्हणजे तुमचा सराव सुद्धा या ठिकाणी काय केला जाईल? ऑनलाईन घेतला जाईल. ठीक आहे. मग बघा, प्रकरणानुसार लेक्चरमध्ये तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच्यानंतर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला त्याला एक रिव्हिजन देणं महत्त्वाचं आहे. रिव्हिजन दिले तर ती गोष्ट आपल्या काय होते? कायमस्वरूपी डोक्यामध्ये राहते. म्हणून तुम्हाला रिव्हिजन देण्यासाठी स्पेशल नोट्स दिल्या जातील. आणि त्याच्यानंतर अभ्यास झाला, रिव्हिजन झाली, मग त्याचा सराव तेवढाच महत्त्वाचा आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा सराव केला तर ती गोष्ट तुम्ही आयुष्यभर परत विसरत नाही. म्हणून तुम्हाला आपण त्या ठिकाणी प्रत्येक प्रकरणानुसार काय करत आहोत? ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला सरावासाठी देत आहोत. ठीक आहे. मग हे 2 विषय टीईटी परीक्षेला किती मार्कला आहेत बाबा? तर हे 60 मार्कला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 60 पैकी किती मार्क पडतील? तर 50 पेक्षा जास्त मार्काची आपण काय करतोय? गॅरंटी देतोय. म्हणजे 100% तुम्हाला हमी देतोय. तुम्हाला कमीत कमी 50 मार्क पडतील. जास्तीत जास्त तुम्हाला 50च्या पुढे कितीही पडतील, 54 पडतील, 55 पडतील, 53 पडतील. ठीक आहे. मग हा आपला कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे बाबा? तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आणि ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. का पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी एकच कोर्स उपयुक्त आहे? तर या ठिकाणी हे जे दोन्ही विषय आहेत, हे दोन्ही विषय महा टीईटी परीक्षेसाठी कसे विषय आहेत? अनिवार्य विषय आहेत. म्हणजे तुम्हाला हे विषय कंपल्सरी परीक्षेमध्ये आहेत. मग तुमचा पेपर 1 असो तरी तुम्हाला 60 मार्काला हे 2 विषय आहेत. आणि तुमचा पेपर 2 असो तरी तुम्हाला 60 मार्काला हे 2 विषय कंपल्सरी आहेत. पेपर 2 मध्ये पहा, तुमचा समाजशास्त्र असला तरी हे 2 विषय 60 मार्काला आहेत. आणि तुमचा गणित विज्ञान असला तरी हे 2 विषय काय आहेत? 60 मार्काला आहेत. म्हणून टीईटी परीक्षा पास होण्याचं या 2 विषयांना काय म्हटलं जातं? गुरुकिल्ली म्हणलं जातं. एवढे महत्त्वाचे हे 2 विषय आहेत. ह्या 2 विषयाची तयारी करा, तुम्ही सहज टीईटी परीक्षा काय होत आहे? पास होऊन जात आहे. ठीक आहे. मग आपल्या या कोर्सची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव सध्या आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? 499 रुपयाला. आता हे 499 फी आपली असते. त्याच्यानंतर आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनचं नाव आहे पहा NG क्लासेस. मग जर तुम्ही NG क्लासेस या ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर 499 रुपये आपले आणि ॲप्लिकेशनवाल्याचे 24 रुपये असे तुम्हाला त्या ठिकाणी एकूण किती रुपये पेमेंट करावं लागतं? 523 रुपये काय करावं लागतं? ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करावं लागते. ठीक आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याच जणांना पेमेंट करता येत नाही, मग तुम्ही आपल्या या नंबरवरती
96 89 14 36 या नंबरवरती डायरेक्ट गुगल पे किंवा डायरेक्ट फोनपे केला तरी चालेल. गुगल पे फोनपे 96 89 14 36 या नंबरवरती करायचा आहे. किती रुपयाचा करायचा आहे? फक्त 499 रुपयाचा करायचा आहे. ठीक आहे. आणि पे केल्यानंतर मला व्हॉट्सअपला एक मेसेज करा. आपला व्हॉट्सअपला नंबर आहे पहा 77 75 88 12 88 या व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त त्या पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट टाका. मी तुम्हाला लगेच काय करेल कोर्सला जॉईन करेल. आता हे ॲप्लिकेशन तुम्हाला कुठं भेटेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरला पण तुम्ही NG क्लासेस नावाने सर्च करू शकता किंवा 77 75 88 12 88 या नंबरवरती तुम्ही जर व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मिनिटाच्या आतमध्ये काय केली जाईल ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा पाठवून दिली जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 11 आहे कॅस्पियन समुद्र हे तांत्रिकदृष्ट्या काय आहे? मग कॅस्पियन समुद्र हे तांत्रिकदृष्ट्या काय आहे तर हे सरोवर आहे. ठीक आहे. मग का सरोवर आहे तर हे पहा चारही बाजूनी काय आहे जमिनीने वेढलेलं आहे त्यामुळे हे काय आहे सरोवर आहे आणि हे जगातील सर्वात मोठं सरोवर आहे. प्रश्न आपल्याला विचारला जातो की जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर ते कोणतं सरोवर आहे तर कॅस्पियन समुद्र हा जगातील सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. उत्तर ध्रुवावरती जाणारा पहिला मानव कोण? मग उत्तर ध्रुवावरती जाणारा पहिला मानव कोण होता तर तो रॉबर्ट पियरी होता. आणि हा कधी गेला होता उत्तर ध्रुवामध्ये तर 1909 ला गेला होता. आता बघा इथं प्रश्न आपल्याला उत्तर ध्रुवावरती विचारलाय म्हणजे पुढचा प्रश्न आपल्याला दक्षिण ध्रुवावरती सुद्धा विचारू शकतात की दक्षिण ध्रुवावरती जाणारा पहिला मानव कोण आहे? मग दक्षिण ध्रुवावरती जाणारा पहिला मानव कोण आहे तर तो रोआल्ड अमुंडसेन आहे. बघा इथं कुठेतरी पर्याय दिला असेल बघा पहिलाच पर्याय दिलेला पहा रोआल्ड अमुंडसेनचा म्हणजे पुढचा प्रश्न आपल्याला 100% इथं विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा 23 नंबर कोणत्या रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात? याच्या अगोदर पण आपल्याला आपण पाहिलेलं आहे. शून्य रेखावृत्ताला काय म्हणतात? मूळ रेखावृत्त म्हणतात. आणि हे जे मूळ रेखावृत्त आहे हे कोणत्या शहरातून जातं तर हे इंग्लंडमधील ग्रीनविच शहरामधून जातं. आणि हे मूळ रेखावृत्त काय करतं तर हे जगाची प्रमाणवेळ यावरती ठरलेली आहे. प्रश्न विचारला जातो की जगाची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरलेली आहे तर ती कोणत्या रेखावृत्तावरून ठरलेली आहे? 0° रेखावृत्तावरून ठरलेले. 0° रेखावृत्त कुठून जातं? इंग्लंडमधील ग्रीनविच शहरामधून जातं. 0° रेखावृत्तालाच काय म्हणतात तर त्यालाच मूळ रेखावृत्त सुद्धा म्हणतात. म्हणजे कितीही प्रकारे तुम्हाला फिरून प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात. पुढे पहा 24 नंबर खालीलपैकी कोणता खंड पांढरा खंड म्हणून ओळखला जातो? मग कोणता खंड पांढरा खंड म्हणून ओळखला जातो तर अंटार्क्टिका खंड हा पांढरा खंड म्हणून ओळखला जातो. का बरं याला पांढरा खंड म्हणतात तर हा खंड कायमस्वरूपी कसा असतो बर्फाच्छादित असतो म्हणून त्याला काय म्हणतात पांढरा खंड म्हणतात. आणि या खंडावरती मानवी वस्ती नाही. प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणत्या खंडावरती मानवी वस्ती नाही तर ती कोणत्या खंडावरती नाही? अंटार्क्टिका खंडावरती मानवी वस्ती नाही. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 25 नंबर काय विचारले पहा अँडीज पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? मग ही अँडीज पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे तर ही दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. ठीक आहे. याच्या अगोदर सुद्धा आपल्याला अँडीज पर्वतरांगेवरती प्रश्न विचारला होता. काय विचारला होता की जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे? मग जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे तर ती अँडीज पर्वतरांग आहे. कोणत्या खंडामध्ये आहे तर ही दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. आणि या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे उत्तर अमेरिका खंडामधली पर्वतरांग कोणती तर ती रॉकी पर्वतरांग ही काय आहे उत्तर अमेरिका खंडामधली पर्वतरांग आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा एक योगायोग तुमचं जर लक्षात आलं असेल तर तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे किंवा पर्याय क्रमांक B आहे. परंतु हा काय आहे निव्वळ योगायोग आहे. परीक्षेमध्ये असा योगायोग काय खूप क्वचित वेळेस पाहायला मिळतो. ठीक आहे. निव्वळ काय आहे हा योगायोग आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 26 ग्रेट बॅरियर रीफ प्रवाळ भिंत कोणत्या देशाच्या किनारपट्टी? बघा मी असं म्हटलं उत्तर बदललं. आपलं उत्तर काय इथं पर्याय क्रमांक 3 आहे ऑस्ट्रेलिया. कोणती ग्रेट बॅरियर रीफ ही काय आहे तर ही एक प्रवाळापासून तयार झालेली भिंत आहे. मग ही कोणत्या देशाच्या किनारपट्टीवरती आहे तर ती ऑस्ट्रेलिया देशाच्या किनारपट्टीवर आहे. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे जगातील सर्वात मोठी प्रवाळ भिंत खालीलपैकी कोणती? मग ती कोणती आहे ग्रेट बॅरियर रीफ आहे. ती कोणत्या देशाच्या किनाऱ्यावरती आहे तर ऑस्ट्रेलिया देशाच्या किनाऱ्यावरती आहे. आणि कोणत्या महासागराच्या किनारपट्टीवर आहे तर ही प्रशांत महासागराच्या म्हणजेच पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीवरती आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 27
व्हिक्टोरिया धबधबा कोणत्या नदीवरती आहे? पहा आता, व्हिक्टोरिया धबधबा हा जगातला एक प्रसिद्ध धबधबा आहे. मग हा धबधबा कोणत्या नदीवरती आहे? तर हा झांबेजी या नदीवरती आहे. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे व्हिक्टोरिया धबधबा कोणत्या खंडामध्ये आहे? तर हा धबधबा कोणत्या खंडामध्ये आहे? तर आफ्रिका खंडामध्ये आहे. आणि अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे व्हिक्टोरिया धबधबा हा खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या सीमेवरती आहे? तर मग हा कोणत्या 2 देशाच्या सीमेवरती आहे? तर झांबिया आणि झिम्बाब्वे या 2 देशांच्या सीमेवरती काय आहे? व्हिक्टोरिया धबधबा आहे. पुढचा प्रश्न पहा, 28 नंबर. कलहारी वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? मग हे कलहारी वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? तर हे दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये कोणत्या देशामध्ये आहे बघा? तर हे आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि नामिबिया या 3 देशामध्ये काय आहे? हे पसरलेलं वाळवंट आहे. कोणतं वाळवंट? कलहारी वाळवंट. आणि जगातील सगळ्यात मोठं वाळवंट कोणतं? सहारा वाळवंट. हे सुद्धा कुठं आहे? तर हे सुद्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. मी इथं दक्षिण अमेरिका म्हटलं, सॉरी. याचं उत्तर काय आहे? हे आफ्रिका खंडामध्ये आहे. कुठं आहे हे? आफ्रिका खंडामध्ये आहे. कोणतं? कलहरी वाळवंट. चुकून ते काय झालं, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका मला सारखं वाटलं. त्याच्यावरती काय होत आहे? मोठी लाईट मारलेली आहे. तुम्हाला बघायचं असेल किती मोठी लाईट आहे, तर 1 मिनिट मी फक्त एक लाईट बंद करतो. पहा, तुम्हाला मी लगेच काय होईल? काळा दिसायला चालू होईल. एवढी मोठी लाईट याच्यावरती मारलेली आहे. त्याच्यामुळे ते काय होतं, कधी कधी वाचण्यात चूक होत आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कलहरी वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? तर हे आफ्रिका खंडामध्ये आहे. आणि कोणत्या देशामध्ये आहे? तर हे दक्षिण आफ्रिका, त्याच्यानंतर बोत्स्वाना आणि नामिबिया या 3 देशामध्ये पसरलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया, 29 नंबर. 2 महासागरांना जोडणाऱ्या अरुंद पाणीपट्टीला काय म्हणतात? बघा, पुन्हा प्रश्न आहे आपल्याला की 2 महासागरांना जोडणारे जे काय अरुंद पाणीपट्टी असते त्याला काय म्हणतात? तर त्याला सामुद्रधोनी म्हणतात. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे कोणता? भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधोनी आहे? मग भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधोनी आहे? तर ती पालकची सामुद्रधोनी आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं, द्वीपसमूह कशाला म्हणतात किंवा द्वीपकल्प कशाला म्हणतात? द्वीपसमूह नाही, द्वीपकल्पावरती प्रश्न विचारला जातो. मग 3 बाजूंनी समुद्राने वेढलेल्या जमिनीला काय म्हणतात? द्वीपकल्प म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया, 30 नंबर. दक्षिण अमेरिकेतील गवताळ प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? मग दक्षिण अमेरिकेमधला जो गवताळ प्रदेश आहे हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर हा पंपास नावाने ओळखला जातो. उत्तर अमेरिकेमधला गवताळ प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो प्रेरी. बघा, दक्षिण अमेरिकेमधला गवताळ प्रदेश पंपास, उत्तर अमेरिकेमधला प्रेरी, आणि युरेशियामध्ये किंवा युरोप आणि रशियामध्ये कोणता आहे? तर स्टेप्स हा गवताळ प्रदेश आहे. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणता गवताळ प्रदेश आहे? तर हा वेल्स हा गवताळ प्रदेश आहे. ठीक आहे. हे गवताळ प्रदेश महत्त्वाचे आहेत, याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. पुढे जाऊया, 31 नंबर. जगातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा समुद्र किंवा सरोवर कोणता आहे? मग मृत समुद्र, लाल समुद्र, कॅस्पियन समुद्र आणि अरल समुद्र. आपण प्रश्न घेतलेला आहे, मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं. मग याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायची आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला, तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.